नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता अर्णव खूप चिडलेला असतो आणि इन्स्पेक्टरला फोन करून म्हणतो की काही अपडेट मिळालं आहे का. तेव्हा सर म्हणतात की हो, आमचे प्रयत्न सुरू आहेत. अर्णव त्यांच्यावर चिडतो आणि म्हणतो की सर, कसले प्रयत्न, काय बोलताय तुम्ही, किती वेळ झाले, किती दिवस झाले, मी हेच ऐकत आलो आहे तुमच्याकडून. CCTV फुटेजचं काय झालं. तेव्हा सर म्हणतात की नाही, ते आम्ही अजून रिकवर करत आहोत. तेव्हा मग अर्णव चिडतो आणि म्हणतो की किती दिवस, ऑलमोस्ट 15 डेज झालेत तुमचं हेच ऐकतोय मी की CCTV फुटेज करप्ट झालं आहे, ते रिकवर करतो आहे, कधी होणार आहे ते कवर. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा सर, मी सगळे काही प्रयत्न चालू आहेत, तुमची केस प्रायोरिटी बेसवर घेतली आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, प्रायोरिटी बेसवर आहे ना केस, मग अजून त्याच्याबद्दल काहीही मिळत कसं नाही आहे. तुम्हाला 15 दिवसापासून मी बघतो आहे, काहीच त्याच्याबद्दल अपडेट मिळत नाही आहे. मी कमिशनर साहेबांशी त्याच्याविषयी बोललो, या केसविषयी सगळं काही व्यवस्थित हवं आहे, मला सगळे अपडेट्स नीट मिळायला पाहिजेत, पण नाही, तरीही काही होत नाही आहे. मला कळत नाही आहे सर, मला तुमचं काम तुम्हाला का सांगावं लागतं आहे. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो मिस्टर अर्णव सर, हे बघा मला कळतं आहे तुमचं काय दुःख आहे, ते मी समजू शकतो अगदीच, पण आम्हालाही थोड्या गोष्टींना क्लॅरिटी लागते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, कसली क्लॅरिटी, मी एक काम करतो, माझा एखादा चांगला माणूस तुम्हाला देतो या सगळ्या केसमध्ये ती फाईल रिकवर करण्यासाठी, पण तुम्ही प्लीज लवकर काही ते रिझल्ट्स द्या. आणि राकेशबद्दल काही समजलं आहे का. तेव्हा मग अर्णवला आता राग येत असतो, कारण की राकेशचाही काही पत्ता नसतो. तर इथे वल्लरी ही बाहेर जाऊन उदयकांतला फोन करते आणि म्हणते की हॅलो उदयकांत. तेव्हा तो म्हणतो की काय झालं आता. तेव्हा ती म्हणते की हे बघ, तू एक गोष्ट लक्षात घे, तू आत्ता तरी CCTV फुटेज अजून काहीही हाती लागलेलं नाही आहे, त्यामुळे मला कळतं आहे की ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत ना, ते सगळ्या गोष्टी तुला अगदी व्यवस्थितपणे शोधाव्या लागतील. उदयकांत अगदी मस्त बाहेर उभा असतो. तो म्हणतो की काहीच घाबरायचं कारण नाही आहे, मी काही तिथे सापडणारच नाही आहे बघ. तेव्हा ती म्हणते की अरे, तू इतका शांत कसा राहू शकतोस, तुला कळतं आहे का. आता सध्या तरी CCTV फुटेज मी मॅनेज केलं आहे. तो देवसरे आणि ती देशमुख दोघांनाही सांगून ते CCTV फुटेज मी डिलीट करायला सांगितलं आहे. किती काय काय बोलावं लागलं आहे त्यांच्याशी आणि किती मॅनेज करावं लागलं आहे ना, हे माझं मला माहीत, म्हणून तू वाचलायस, नाहीतर तू अडकला असतास, समजलं ना. तेव्हा तो म्हणतो की अगं बाई, किती वेळा मला तेच तेच बोलून दाखवणार आहेस की तू हे केलं आहेस, ते केलं आहेस, मला सारखं सारखं ते बोलण्याची गरज नाही आहे. तुलाही माहीत आहे की मी अडकलो की तू पण पकडलीच असेल, त्यामुळे तुला ते करणं भागच होतं, समजलं. तेव्हा ती म्हणते की काय माणूस असशील तू, जाऊ दे. आणि मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करते की इथे थांबू नकोस, कुठेतरी अंडरग्राऊंड होऊन जा. तेव्हा तो म्हणतो की अगं बाई, तू डोक्याने मूर्ख आहेस का, अंडरग्राऊंड होणं इतकं सोपं आहे का. तेव्हा मग ती म्हणते की हो, सोपं नाही आहे, पण तुला झाला नाहीस ना, मग अडकला जाशील, समजलं. पोलीस तुझ्या मागावरतीच असतील. तेव्हा तो म्हणतो की हो, जर मी अडकलो जाईन ना, तर तू पण त्यामध्ये अडकशील, त्यामुळे तुलाही लक्ष द्यावंच लागेल. तेव्हा मग अर्णव विचारतो की राकेशबद्दल काही सापडलं आहे का. तेव्हा पोलीस म्हणतात की हो म्हणजे सर, ॲक्च्युली राकेशबद्दल काही सापडलेलं नाही आहे. राकेश तिथे ज्या ठिकाणी तुम्ही स्पॉटला ॲक्सिडेंट झालं असं सांगितलं, तिथे राकेश वगैरे कुठे सापडलेला नव्हता. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस्टर इन्स्पेक्टर, तुम्हाला कळतं आहे या परिस्थितीचं गांभीर्य. तो राकेश कुठेही सापडला नाही, याचा अर्थ की राकेश अजूनही जिवंत आहे. म्हणजे काही झालं तरीही आपल्या हातून तो राकेश परत नेचसला आहे आणि तो असा हरवला आहे, त्याचा अर्थ की तो इथेच कुठेतरी असणार आहे. लक्षात घ्या सर, खूप डेंजरस सिच्युएशन आहे आणि आय एम टेलिंग यू दिस टाईम की तुमच्या अगोदरचं तो राकेश मला सापडला ना, तर आय विल किल हिम, मी सोडणार नाही आहे त्याला. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा अर्णव साहेब, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, प्लीज तुम्ही शांत राहा. अर्णव म्हणतो की तरीही या सगळ्या गोष्टी आहेत ना, माझ्या अगदी समजण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत, त्यामुळे काही झालं तरीही तुम्ही या सगळ्याच्या बाबतीत अगदी व्यवस्थित विचार करून राहा. तेव्हा मग आता वल्लरी म्हणते की हे बघ उदयकांत, आता मी तुला एकच सांगते, इथे सगळ्या गोष्टी हळूहळू मॅनेज होत आहेत, परंतु तुला मात्र काळजी घ्यावी लागणार आहे. कितीही काही झालं तरीही तुला एक गोष्ट समजावी लागणार आहे, तू अंडरग्राऊंड हो. आणि अर्णव सध्या किती चिडलाय तुला माहीत नाही आहे. तेव्हा लगेच तो म्हणतो की चिडलाय, जाऊ दे, त्याच्या चिडल्याला मी काही घाबरतो का. अरे, त्याच्या बापाला नाही घाबरलो तर त्या अर्णवला काय घाबरणार आहे मी. तेव्हा ती म्हणते की हो, ऐकायला चांगलं आहे आणि बोलायला डायलॉग म्हणून पण चांगलं आहे, पण जर सत्यात उतरलं तर तुझे किती वांदे होतील हे तुलाही माहिती आहे. काही झालं तरीही तो अर्णव असा सहजासहजी काही कोणाला सोडणार नाही आहे.
त्याने सगळ्या बाजूने प्रयत्न लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तूही विचार कर की तुझं काय घडू शकतं ते. तेव्हा तो म्हणतो की अरे मी नाही घाबरत त्या कोणालाही. माझं असं कित्येक वेळा मी अडकलो आहे आणि निसटलो आहे. तेव्हा मग ती बोलायला लागते की हो, पण आता तरी ऐक बाबा, जरा ऐक. खूप प्रकरण इथे गंभीर आहे. वातावरण खूप गरम आहे. त्यामुळे तुला मी सांगितलं आहे ते ऐक आणि इथून काही दिवस अंडरग्राऊंड होऊन जा. तेव्हा तो म्हणतो की ते होणं सगळं सोपं वाटतं का गं तुला? त्याच्यासाठी पैसे लागतात. मला पैसे पुरव जरासे. तेव्हा ती म्हणते की प्रत्येक वेळेला तुला पैसे कसे पुरवायचे? मागच्या वेळेला कसं केलं ती माझं मला माहिती आहे. आणि आताही तुला पैसे हवे आहेत, अजिबात मिळणार नाहीत. स्वतःचं काहीतरी मॅनेज करायचं, समजलं ना? काहीही झालं तरीही मी कुठल्याही पद्धतीने तुला या सगळ्यामध्ये सोडणार नाही आहे, लक्षात घे. तेव्हा लगेच आता तो म्हणायला लागतो की हे बघ वल्लरी, तू पैसे. तेव्हा मग ती म्हणते की नाही देणार पैसे, जा जे करायचे ते कर. अगोदर इथे सगळं मॅनेज केलं आहे, आता पुढचं कसं करायचं ते बघ. ठेव फोन, असं म्हणून ती फोन रागाने ठेवते. तर इथे ईश्वरीचं किचनमध्ये काम सुरू असतं. आजी येते. ईश्वरी, काय गं, अजून कोणी नाश्त्याला आलेलं नाही आहे का? तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे मी बोलवला, आवाज तर दिला आहे सगळ्यांना, पण अजून कोणी आलेलं दिसत नाही आहे. हरकत नाही, मी बोलवते सगळ्यांना जाऊन रूममध्ये. तुम्ही या ना आजी, तुम्ही नाश्ता करून घ्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की नको गं, खरंच सांगू का, मनापासून काही खाण्याची इच्छाच वाटत नाही आहे बघ. काही खावंच नको किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली ना, कशाचीच इच्छा वाटत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी, असं करून कसं चालेल सांगा मला? आणि तुम्हाला खाल्लं तर पाहिजेच. तुमच्या गोळ्या असतात, तुमची तब्येत तुम्हाला जपायला हवी ना. आणि आता घरातल्यांचा आधार तुम्हीच आहात. त्यामुळे काही झालं तरीही तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागणार आहेत. आणि मी आहे ना, कशाला काळजी करताय? इथे बसा तुम्ही. तेव्हा आजी म्हणते, ईश्वरी, मला जरा तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा ईश्वरीला ती बसवते आणि ईश्वरी म्हणते की आजी काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघ ईश्वरी, मला एवढंच वाटतं आहे, म्हणजे रमाकांत काही दिवसापासून गेले तेव्हापासून घरातली पार लया गेल्यासारखी झाली आहे गं. म्हणजे असं बघायला गेलं तर अर्णव आणि त्यांचं असं फार काही कनेक्शन नव्हतं. पण अर्णवला ते आले म्हणून जरा तरी वडिलांची माया मिळाल्यासारखं होतं. पण तेही आता हरवलं गेलं. सात्विकानंतर आता रमाकांत पण गेले. त्यामुळे घरामध्ये अगदी दुःखाचं वातावरण झाल्यासारखं झालं आहे बघ. किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टीतून आपण निसटू शकत नाही असं वाटतं आहे मला. मग त्याबरोबर आजी म्हणायला लागते की ईश्वरी, मला तुला हेच सांगायचं आहे की सध्या घरातलं जे काही वातावरण आहे ना, ते बघता मला तुला हीच रिक्वेस्ट करायची आहे की तुझ्यामुळे घरातलं वातावरण बदलू शकते असं मला वाटते. म्हणजे अर्णव सध्या खूप टेन्शनमध्ये आहे. गेले 15 दिवस मी त्याला बघते, त्याचं कशातच लक्ष आहे, लक्ष नाही आहे, ना कामात ना बाकीच्या कोणत्या गोष्टीमध्ये, खाण्यापिण्यातही नाही. त्यामुळे मला असं वाटतं आहे की घरात ना पुन्हा आपल्या पूर्वीसारखं जे वातावरण होतं ते वातावरण तयार करायला हवं. आणि ते फक्त तूच करू शकते, माहिती आहे मला. तू ती जादू करू शकते जेणेकरून सगळं काही व्यवस्थित होईल. ईश्वरी म्हणते की आजी, हो तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु मी खरं सांगायला गेलं तर या सगळ्या गोष्टींना खूप कठीण वाटत आहेत. खरं तर बाबा गेल्यांचं दुःख हे मलाही अजून पचवता आलेलं नाही आहे. तेव्हा मग ईश्वरीला लगेच आजी म्हणते की हो बाळा, मला माहिती आहे ते सगळं, पण घरामध्ये सगळं काही व्यवस्थित करायला फक्त तूच ते सगळं करू शकते, मला माहिती आहे. म्हणूनच तुझ्यावर मी ती जबाबदारी देते. घरात कोणीही एकत्र बसत नाही, एकत्र नाश्ता नाही किंवा एकत्र जेवण नाही. कोणाचंच कोणाची काही वाद किंवा संवाद काहीच होत नाही आहे. त्यामुळे ईश्वरी, मी तुला सांगते, तुला रिक्वेस्ट करते, या सगळ्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते. काहीही झालं तरीही तूच हे सगळं करू शकते, मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे मला एकच गोष्टीची रिक्वेस्ट करायची आहे की तू प्लीज ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळून घे. तेव्हा मग आता इथे ईश्वरी म्हणायला लागते की आजी, हो तुमच्यासाठी करेन मी हे सगळं, मला माहिती आहे, पण ना मला एक गोष्ट हवी होती. तेव्हा आजी म्हणते की कोणती गं बाळा, माग ना, तुला काय हवं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी, मी सगळं काही करायला तयार आहे, सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन, परंतु मला माझ्या आजीच्या चेहऱ्यावर अगोदरसारखी स्माईल हवी आहे. माझी आजी जर पहिल्यासारखी तिने स्माईल केली ना, तर मात्र माझं काम अगदी आनंदाने आणि उत्साहाने सुरू होऊ शकतं. म्हणून आजीच्या चेहऱ्यावरचं हसू मला बघायचं आहे, त्यानंतरच माझं काम तुमच्यापासून सुरुवात करते. तेव्हा लगेच आता तिला आजी पूर्वीसारखी गोड हसून दाखवते आणि मग ईश्वरी म्हणते की बघितलं, आता तुम्ही मला हसून दाखवलं ना, आता मात्र मला सगळं काही करण्याची शक्ती मिळालेली आहे. बस झालं आता, मग मी सुरुवात करू शकते सगळ्या गोष्टींना. आपलं घर पुन्हा एकत्र होईल. बस याच गोष्टीची मी वाट बघत होते.
सगळं व्यवस्थित होईल आजी, तुम्हाला मी वचन देते. सगळे घरात आपल्या पुन्हा पहिल्यासारखे गुण्यागोविंदाने नांदतील. तेव्हा मग आजी आता त्यामुळे खुश होते. ईश्वरी आता आजीला सांगते, तुम्ही चहा घ्या, तोपर्यंत मी सगळ्यांना बोलवते. इथे वल्लरी आता विचार करत असते की या माणसाला ना जराही डोकं नाही आहे, फक्त स्वतःचंच डोकं वापरतो. दुसरे काही सांगतात ते त्याला ऐकायलाच नको असतं. हा खरंच उदयकांत म्हणजे ना माझ्या डोक्याला ताप झाला, नुसता ताप. त्याला सांगितलं अंडरग्राऊंड हो, तर तेही त्याला ऐकायचं नाही आहे. किती काही गोष्टी असतात त्या त्याला समजतच नाही आहे. काहीही झालं तरीही मलाच आता काहीतरी केलं पाहिजे आणि किती काय मॅनेज केलं हे माझं मला माहिती आहे. त्यात ती देशमुखबाई ही सारखी मला किटकिट किटकिट करून दाखवते, नुसती मला बोलून दाखवते, जसं काय या सगळ्यामध्ये फक्त माझाच फायदा आहे, तिचा नाही. तेवढ्यात ईश्वरी दरवाजावर येते आणि बघते की काय झालं आहे मामी, तुम्ही कसला विचार करताय, म्हणजे आपापल्याच एकट्या एकट्या का बडबडताय तुम्ही. तेव्हा आता वल्लरी म्हणते की नाही, काय झालं बोल. तेव्हा ती म्हणते की तसं नाही मामी, तुम्ही एकट्याच बडबडत होत्या ना म्हणून विचारलं मी. तेवढ्यात मामा देखील तिकडे येतो. मग ती म्हणते की नाही, काही नाही, मी माझंच बोलत होते, जरा माझेच विचार सुरू होते. त्यावेळेला इथे आता लगेचच मामा येतो आणि म्हणतो की वाटलंच होतं मला या सगळ्या गोष्टी अशा आहेत म्हणून. तेव्हा मग हल्ली हिचं हे सगळं चालू आहे ना, एकटीच अशी बडबडत असते ना, काय माहिती हिला काय झालं आहे ते. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की मामा, हल्ली मामीचं असं सुरू आहे का सगळं. तेव्हा तो म्हणतो की हो, अशा सगळ्या गोष्टी तिच्या सुरू असतात. म्हणजे खरं तर बाकी वेळेला इतर मोठ्याने बडबडते, पण आता सध्या हल्ली तरी तिचं हेच सुरू आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामी ठीक आहे, सगळं ओके, परंतु अशा गोष्टी काही ठेवू नका मनात आणि तुमच्या मनामध्ये जे काही असेल ना ते अगदी मोकळेपणाने बोलून दाखवा. कारण की गोष्टी अशाच मनामध्ये ठेवल्या ना की त्या गोष्टी मनात साठून राहतात आणि मग खूप काहीतरी वेगळे परिणाम होतात मनावर आणि मग असे मनात साठलेले विचार आणि त्रास हा आजारी रूपाने बाहेर पडतो. त्यामुळे तुम्ही काही असेल ते आपल्या माणसांसोबत शेअर करत चला, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा वल्लरी तिला सांगते की हे बघ, मला म्हणजे हे सगळं तरी तुझ्याकडून शिकण्याची काहीच गरज नाही आहे. मला माझं सगळं कसं मॅनेज करायचं ना ते अगदी बरोबर माहीत आहे, त्यामुळे तू मला काही शिकवू नको. ईश्वरी म्हणते की हे बघा, म्हणजे मी तुम्हाला काही शिकवत नाही आहे, पण कसं आहे ना की आपल्या घरातल्या माणसांची काळजी घेणं, कोणी दुःखात किंवा काही त्रासात टेन्शनमध्ये असेल तर त्याचं सगळं बघणं, व्यवस्थित करणं हे एक माझी सून म्हणून गरज आहे किंवा माझं कर्तव्य समजा. माझ्या आईने मला ते शिकवलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला विचारते की जर काही त्रास असेल तर तुम्ही तो शेअर करा. तेव्हा मग आता मामा म्हणतो की जाऊ दे ना ईश्वरी, ते सगळं तिला कुठे समजणार आहे, जाऊ दे. मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे मामा, चला मी हेच सांगायला आले होते सगळ्यांना की नाश्ता गरम आहे, तोपर्यंत खाऊन घ्या, चला थोडा वेळ बाकी. तेव्हा मग मामा म्हणतो की पण अर्णव वगैरे आला आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणते की त्यांचं मी बघते काय करायचं ते, पण पुढे बघूया. आणि ईश्वरी म्हणते की मामा, घरातलं वातावरण सध्या खूप असं गढूळ झाल्यासारखं आहे, ते नीट केलं पाहिजे, त्यासाठीच सगळे प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा मग मामा म्हणतो की हो ईश्वरी, अगदी योग्य बोलतेस तू, घरातलं वातावरण हे अगदी योग्य झालं पाहिजे आणि त्यासाठी तुझे जे काही प्रयत्न सुरू आहेत ना, चालू दे. सगळ्या गोष्टी ह्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे झाल्या पाहिजेत, असं मामा आता तिला बोलून दाखवतो आणि तीही त्या गोष्टीमुळे खूपच खुश असते आणि म्हणते की आपण बोलूया या विषयावर, तुम्ही या नाश्त्याला. तर नमूच्या रूममध्ये तिचं मेकअप वगैरे करणं सुरू असतं. तेव्हा इथे आकाश रील्स बघत असतो आणि म्हणतो की वाव, म्हणजे बघ ना नम्रता, आपली कॉम्पिटिशन कंप्लीट होऊन कम्प्लिटली 15 दिवस तरी होऊन गेले, परंतु तरीही अजूनही या कॉम्पिटिशनची क्रेज काही गेलेली नाही आहे सोशल मीडियावर. अजूनही त्याचे रील्स वगैरे येतच आहेत आणि किती जास्त गेले ते रील्स, याचे व्ह्यू वगैरे खूप जास्त झालेले आहेत. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, हे सगळं इतकं झालं आहे, मग मला सांगा की यापैकी आपली कोणती रील आहे का याच्यामध्ये, तुम्ही म्हणताय व्ह्यू झालेत वगैरे त्यापैकी. तेव्हा तो म्हणतो की नाही, म्हणजे आपल्या जास्त अशा काही रील्स नाही आहेत, पण दादाच्या आणि ईश्वरीच्या आहेत रील्स. तेव्हा मग ती म्हणते की हो, मग त्याचं इतकं काय कौतुक आहे, इशूचे आणि जिजूंचे जर रील असतील आणि आपले नाहीत तर मग काय मजा काय त्याच्यामध्ये. तुम्हाला ना प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्याच आनंद बघायला काय मजा वाटते ना, काय माहिती. आकाश म्हणतो की नॉट कम अगेन, असं काही बोलत नको बसूस आता, तो विषय सारखा काढण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा आकाश सर, मला एकच गोष्ट चांगली माहिती आहे की तुम्ही ना या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्याबद्दल आनंद मानत आहात, ठीक आहे, परंतु आपल्याबद्दल काहीतरी झालं पाहिजे तर ठीक होतं ना.
तुम्हाला त्यांच्याबद्दल आनंद वाटतं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, कारण त्यांचीच ट्रॉफी वगैरे घेतल्याची रील आहे आणि ती चांगले मिलियन्सवरती गेलेत. तेव्हा मग ती म्हणते की हो, पण आपण जिंकलो असतो, पण तुमचं तसं नव्हतं ना. तुमचं प्रत्येक वेळेला लक्ष हे त्यांनाच जिंकवण्यात होतं. तुम्हाला जिंकायचंच नव्हतं. तुम्हाला फक्त तुमच्या त्या दादाला जिंकून द्यायचं होतं. त्यासाठीच तुमचं हे सगळं सुरू होतं. मग तो म्हणतो की हे बघ, काही झालं ना तरी नम्रता, एक गोष्ट कायम लक्षात ठेव तू. मला ही गोष्ट परत बोलून दाखवू नको. मीही प्रयत्न केलेत आणि एक गोष्ट तुलाही लक्षात ठेवावी लागेल की त्यांनी किती एफर्ट्स घेतलेत. प्रत्येक वेळेला त्यांना किती हर्डल्स आलेत आणि ते त्यांनी अगदी आनंदाने मजबूतीने कंप्लीट केलेत. त्यामुळे प्लीज त्या बाबतीत तू काही बोलू नको. ते डिझर्व करतात जिंकणं. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि म्हणते की एक मिनिट, सॉरी, ॲक्च्युली काही महत्त्वाचं चालू का? तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, बोल ना, काय झालं ईश्वरी? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला नाश्त्याला बोलवायला आली होती, म्हणजे इथेच आणून देऊ का नाश्ता की बाहेर? तेव्हा तो म्हणतो की नो नो, काहीच गरज नाही इथे आणण्याची, बसूया ना आपण सगळे बाहेर, चल, असं म्हणून तो सगळ्यांना म्हणजेच यायला सांगतो. आणि नमूचा चेहरा अजूनही पडलेला असतो. ईश्वरी म्हणते की म्हणजे तुमच्यामध्ये आता काय झालं ते मला काहीच माहिती नाही आहे. आणि खरं तर नमूताई, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस आणि मला तुमच्या भांडणामध्ये पडायचंही नाही आहे आणि त्याच्यात काही मला रसही नाही आहे. पण मला तुला एक गोष्ट सांगायची वाटते. तू मोठी ताई आहेस माझी, पण खरंच सांगायला गेलं तर आकाश भाऊजींचं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. खूप काळजी आणि विचार करतात ते तुझा आणि खूप समजूतदार आहेत ते. त्यामुळे जर काही गोष्ट तुझ्या मनात असेल ना, तर ती ठेवू नकोस आणि तुझ्या किंवा त्यांच्या नात्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ देऊ नकोस. तुला कळतं आहे ना मी काय बोलण्याचा प्रयत्न करते ते. तेव्हा मग आता ईश्वरीला ती म्हणते की हे बघ इशू, तू माझी लहान बहीण आहेस. त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत मला तुझ्याकडून तरी ऐकून घेण्याची काहीच गरज नाही आहे, समजलं? त्यामुळे या सगळ्या गोष्टी तू माझ्याशी न डिस्कस केलेल्याच बऱ्या. आपण या विषयावर बोलायलाच नको, ठीक आहे? असं म्हणून ती आता तिथून रागाने निघते. ईश्वरीला त्याचं वाईटही वाटतं की ताई असा का विचार करते. ईश्वरी मनातच विचार करते की नाही, काहीतरी गडबड नक्की आहे. जेव्हापासून आमची कॉम्पिटिशन सुरू झाली आहे ना, तेव्हापासून बघते की ताईचं माझ्या पतीने जे वागणं होतं ते अगदी पूर्णपणे बदललेलं दिसतंय. पण नाही, हे सगळं आता बदलायलाच हवं. ईश्वरी आता स्वतःच्याच रूममध्ये येते. अर्णवसाठी ती ॲपल आणि ब्लॅक कॉफी घेऊन येते. ती म्हणते की अर्णव सर, चला चला लवकर, आपल्याला आपल्या कामाला लागलं पाहिजे. चला, मी तुमचं खाणं घेऊन आली आहे. आता ही ब्लॅक कॉफी आहे आणि हे ॲपल आहे कट केलेले. चला प्लीज खाऊन घ्या लवकर. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, प्लीज फॉर गॉड सेक जरा थांब. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही, थांबायला अजिबात वेळ नाही आहे, चला लवकर हे खाऊन घ्या. आणि बरं, हे नको आहे तुम्हाला तर मग मी तुमचा प्रोटीन शेक आणून देऊ का तुम्हाला, तो घ्या. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ अगोदर तुला काही माहीत नाही आहे. हे बघ, प्रोटीन शेक हा वर्कआउट नंतर घ्यायचा असतो मला. ईश्वरी म्हणते की ओके, मग वर्कआउटला जा 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 जिमला जा, जिम करा, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. मग आल्यावर मी हवं तर प्रोटीन शेक देते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला कुठेच जायचं नाही आहे. ती म्हणते की असं कसं कुठेच जायचं नाही आहे तुम्हाला, किती कामं बाकी आहेत तुमची. अर्णव सर, इतके दिवस सगळं ठप्प झाल्यासारखं झालं आहे. तुम्ही जिमला जा, ऑफिसला जा, सगळं काम करा दिवसभराचं. भरपूर कामं पेंडिंग आहेत. इथेच बसून असं काय होणार आहे सांगा मला. तेव्हा मग अर्णव म्हणत होतो की मिस इंदोर, प्लीज तू जरा थांब, या सगळ्यामध्ये पडण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा ईश्वरी आता हातात हात घेते आणि म्हणते की अर्णव सर, मला कळतं आहे की या सगळ्या गोष्टींमुळे, बाबांमुळे आयुष्य थांबल्यासारखं झालं आहे. पण नाही ना, किती दिवस हे सगळं होऊ शकतं? सर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं थांबलं आहे त्यामुळे सगळं बरं असेल, परंतु नाही. बाबा गेलेत, परंतु बाबांना हे सगळं असं तुम्ही थांबलेलं अजिबात आवडणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय करू मी पुढे जाऊन, सांग ना मला. जेव्हा मी ती कॉम्पिटिशन जिंकलो तेव्हा तू मला सांगितलं होतंस की बाबांना बाहेर घेऊन जायचं आहे, बाबांना तुम्ही ट्रीट घेऊन द्यायला जा. मग आता काय करू मी कॉम्पिटिशन तर जिंकलो मिस इंदोर, पण बाबा नाही आहेत. बाबा नाही आहेत तर मग मी ट्रीटला तरी कोणाला घेऊन जाऊ? मी त्यांना बाबा म्हणून कशी हाक मारू, सांग ना. या सगळ्या गोष्टी खूप मिसिंग झाल्यात. सगळं अचानक एका क्षणामध्ये सगळं संपल्यासारखं झालं आहे. काय करू मी? सगळ्या गोष्टी तर आल्यात माझ्याजवळ, परंतु बाबा होते ते माझ्यापासून कायमचे लांब निघून गेले. काय करायचं ते मलाही कळत नाही आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला खूप लागल्यासारख्या झाल्यात. बाबा असायला हवे होते तरच सगळं काही व्यवस्थित झालं असतं. तरी ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, एक गोष्ट कन्फर्म आहे की हे सगळं जे काही चालू आहे ना, त्या सगळ्या गोष्टी ह्या खरंच खूप वेगळ्या आणि विचित्र आहेत. मला कळतं आहे तुम्हाला दुःख आहे बाबा गेल्याचं,
पण मला एक गोष्ट सांगा, जर बाबा कुठून बघत असतील तर त्यांना हे योग्य वाटेल का? माझा मुलगा असा शांत बसला आहे, त्याचं कशातच लक्ष नाही आहे, ना काम करत आहे ना खाण्यापिण्यात लक्ष आहे, तर ते त्यांना आवडेल असं वाटतं आहे का तुम्हाला? म्हणजे जे काही आहे ते असंच चालू द्यायचं असं नाही आहे अर्णव सर. तुम्ही जर तुमचं काम व्यवस्थित केलं आहात तर खूप चांगलं होईल. बाबांना ते आवडेल, ते खूप आनंदी होतील की माझा चिंटू सगळ्या गोष्टी व्यवस्थित करताय. तुम्ही 7वी फॅशन ज्या लेवलला आहे त्याच्यापेक्षा आणखी उंचीवर नेऊन ठेवा, तेव्हा जाऊन बाबांना आणखी अभिमान वाटेल आणि आईला देखील. मग तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये आता का अडकून पडताय? व्हा पुढे व्हा अर्णव सर. या सगळ्या गोष्टी या खूप मिसिंग झाल्यात आणि त्याच गोष्टी आपल्याला सावरायला पाहिजेत. चला, आपल्याला आता थांबून चालणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय चाललं आहे तुझं? तेव्हा ती म्हणते की हो चला लवकर, खूप कामं पडली आहेत, तुम्हाला माहीत नाही आहे. किती दिवस झालं माझी खूप कामं अडकली आहेत, तुम्हाला काय कळणार आहेत? घरात खूप काम बाकी आहे, हे सामान वगैरे सगळं, लॉन्ड्री वगैरे सगळ्या गोष्टी मला करायच्यात. तेव्हा अर्णव म्हणतो 1 मिनिट थांब, मला फोन आला आहे. तेव्हा मग शिर्केंचा फोन आलेला असतो. शिर्के म्हणतात की सर, ॲक्च्युली आपली जी काही आपल्याला इन्व्हेस्टमेंट मिळाली होती त्याचं मनी ट्रान्सफॉर्मेशन जे काही होतं ते सगळं आपल्या अकाउंटमध्ये कम्प्लिटली झालेलं आहे. ती प्रोसिजर आपली कंप्लीट झालेली आहे. आणि हो, आणखी आपली संध्याकाळी जे काही आपलं सक्सेस आहे त्याच्यासाठी आपलं फॅन आपल्या घरी येणार आहेत आणि त्याबरोबर मीडिया वगैरे असणार आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल आहे ना, पण मी जस्ट एक रिमाइंड केलं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे. त्यानंतर इथे आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की मी सिंदूर माझ्यासोबत ऑफिसला चल. ती म्हणते की कशासाठी? तेव्हा अर्णव म्हणतो की काही जुने हिशोब चुकते करायचेत, त्यामुळे चल माझ्यासोबत ऑफिसला. असं म्हणून आता ईश्वरी अर्णव दोघंजणी ऑफिसला निघतात. आता ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो की नेमकं अर्णव काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, कुठल्या हिशोबाबद्दल बोलतोय. आता ईश्वरीला लक्षात येतं की अंजली ताई ही घरी म्हणजे रूममध्ये एकटी असेल. मग ती तिच्याजवळ येत असते. अंजली ही आपल्या मुलीला दाखवत असते की कनू, तुला माहिती आहे का ही अंगठी तुला कोणी दिली आहे ती? आता ती कनू बिचारी छोटीशी बाळ त्या अंगठीकडे बघत असते. ईश्वरी त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते. आणि मग कनूला ती म्हणत असते की हे तुझ्या आजोबांनी तुला दिलेलं आहे, माहिती आहे, तुझं सगळ्यात अनमोल गिफ्ट आहे. मोठे झाल्यावर घालशील ना बाळा हे, तू घाल, आजोबांचं आहे. तुला माहिती आहे कनू, तुझं आणि माझं नशीब सारखंच आहे गं. म्हणजे आपल्या दोघींचेही बाबा आपल्याला सोडून गेलेत. तुझे वडील तुला सोडून गेले आणि माझे बाबाही मला सोडून गेलेत कायमचे. काय करणार काहीच कळत नाही. अगं इतकं वाईट वाटतं ना, आपल्या दोघींचंही नशीब हे सारखंच निघालं. खरं तर म्हणजे तुझ्या बाबांना काही गिल्ट नाही आहे आणि नसेलही, पण माझ्या बाबांना मात्र एक मोठं गिल्ट होतं गं मनामध्ये, लहानपणी आम्हाला सोडून गेल्याचं. पण आता ते माझ्याकडे आले होते, पण तरीही काही केल्या त्यांचं ते गिल्ट हे मनातून गेलंच नाही अजूनही, असंच वाटतं आहे मला. म्हणजे आमच्याबरोबर त्यांचं आयुष्य हे खूप सोपं होतं असं वाटायचं गं. आता सगळं ठीक होईल, पण नाही कनू, ते पण संपलं सगळं. आपले आजोबा पण आपल्याला सोडून गेले, काय करायचं? असं म्हणून आता हे सगळं बोलत असताना ईश्वरीला बिचारीला वाईट वाटत असतं. अंजली म्हणते की बाळा, आता आपल्याला असंच जगायचं आहे. आपल्याला वडिलांचं छत्र नाही आहे, त्यामुळे आपल्याला तसंच जगावं लागेल. तू मात्र आजोबांना कायम लक्षात ठेव आणि त्यांनी हे दिलेलं तुला जे गिफ्ट आहे ना, ते कायम तू हातात घाल. तर ईश्वरीला वाईट वाटतं की नाही, या दोघींना आता डिस्टर्ब करायला नको. ताई आपलं मन तिच्याजवळ हलकं करतायत, पण हे सगळं मी थांबवणार, माझ्या घराला पुन्हा मी आनंदी बनवणार असा विचार ईश्वरी करते. तर पुढच्या भागात अर्णव आपली कंपनी परत घ्यायला आलेला असतो. तेव्हा मग तिला आणि त्याला सौदामिनी बोलून दाखवते की तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमची ही कंपनी सध्या घेतली, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमची कंपनी अजूनही पूर्णतः तुमची झालेली नाही आहे. माझा त्याच्यावरून डोळा निघाला आहे असं तरी तुम्हाला वाटत असेल, पण ते अजिबात नाही आहे. कधीही काहीही घडू शकतं, कीप इन माइंड असं ती त्याला बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघा मिसेस देशमुख, एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, ती म्हणजे की तुम्हाला वाटत असेल की या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप सोप्या आहेत ना, पण नाही. आणि आय थिंक यू हॅव लर्न सम लेसन की मी माझी कंपनी काही केल्या परत मिळवेनच आणि पुन्हा तुमची त्याच्यावर वाईट नजर मी कधीच पडू देणार नाही आहे. आणि माझी कंपनी ही कायम माझी होती, माझीच आहे आणि माझीच राहणार. कीप इन माइंड असं तिला तो उलटंच बोलून दाखवतो आणि म्हणतो ती पुन्हा या कंपनीकडे किंवा आमच्या कोणाकडेही वाकडी नजर करून बघायची नाही. असं म्हणून आता तो चांगलंच तिला उत्तर देतो आणि ती रागाने त्याच्याकडे बघत असते. ईश्वरी आता घरी आल्यावर म्हणते की अर्णव सर, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की बाबांचा मृत्यू हा इंजेक्शनमधून विषारी द्रव्य बाहेर गेल्यामुळे केला आहे, अंगात गेल्यामुळे झाला आहे.
मग मला वाटत नाही आहे की ही मारण्याची पद्धत ही राकेशची असू शकते. मला असं वाटत नाही आहे की हे राकेशने मारलेलं असू शकतं. असं आता ती बोलून दाखवल्याबरोबर अर्णव त्या बाबतीत विचार करायला लागतो. ईश्वरीच्या मनात विचार असतो की मला नाही वाटत हे राकेशने मारलं आहे, काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. आता मात्र इथे वल्लरी घाबरते की ईश्वरीने पुन्हा त्याची मुळंपाळं खोदायला सुरुवात केली आहेत. आता मात्र पुढे काय होणार पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.